नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आल्यावर देशात पेट्रोल डिझेल पुन्हा महागलं। तर खरीपासाठी चोख नियोजन करा, खतांचा तुटवडा भासणार नाही, विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे मंगळवारी देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैशांची वाढ करण्यात आली असून यामुळे ऐन उन्हाळ्यात महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच पुन्हा 90 पैशांची वाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढीचं सत्र पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती। त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला आहे। शुक्रवारी झालेली 3 रुपयांची वाढ आणि आजची 90 पैशांची वाढ मिळून सर्वसामान्यांवरती अवघ्या 1 आठवड्यात प्रति लिटर 3 रुपये 90 पैशांचा अतिरिक्त बोजा पडलाय। या दरवाढीमुळे केवळ वाहनधारकांनाच फटका बसणार नाही, तर डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे। परिणामी येत्या काळात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे। स्थानिक कर आणि व्हॅट मधील फरकामुळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये हे दर आणखीन काही रुपयांनी जास्त असणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे। आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय। यासाठी देशाने एकसंधपणे उभं राहणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। सर्वांना नमस्कार। आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक आवाहन आपल्या सर्वांना केले आहे, ते म्हणजे इंधन बचत आणि परकीय चलनाची बचत। सोप्या शब्दात समजून घ्या, त्यांच्या या प्रतिपादनाच्या मागे हेच 2 हेतू आहे। सोने खरेदी करू नका असे यासाठी की आपण मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो आणि यातून आपल्या देशातील पैसा हा परकीय चलनात जातो। ती स्थिती इंधनाची आपली गरज आपण आयातीतून भागवतो, त्यामुळे तेथेही परकीय चलनात आपला पैसा जातो। मित्रांनो, आखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे। अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे। यावर कुणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, त्यांना उत्तर देण्यासाठी आपण सर्व समर्थ आहोत। पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा। आज अनेक शहरात आपण ई बसेस दिले आहेत, अनेक शहरात मेट्रो आहेत। शक्यतेवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। कार वापरणे आवश्यक असेल तर ती समूहाने वापरा, म्हणजे आपल्या आसपासचे मित्र गोळा करून एकत्र प्रवास करा। आठवड्यातून 1 दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा। कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा। एसी 24 डिग्रीच्या खाली वापरू नका। परदेशातील प्रवास टाळा। परदेशातील आपल्या मित्रांना सांगून त्यांनाच भारतामध्ये पर्यटनाकरता बोलवा। अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत। गेल्या 12 वर्षात आपल्या पंतप्रधानांनी देशाला ज्या उंचीवर नेले आहे ते तुम्ही अनुभवता आहात। मला खात्री आहे त्यांच्या याही अभियानाला तुम्ही तितक्याच आपलेपणाने स्वीकाराल आणि त्यांना भक्कम साथ द्याल, कारण यातच भारताचे हित आहे। आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आहे। मी स्वतः माझा ताफा अर्ध्यावर आणला आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे आम्ही रद्द केले आहेत। सरकार पातळीवर इतरही अनेक निर्णय आम्ही घेत आहोत। असे करताना उद्योग जगत
संबंधित घटकांचे हित देखील जपण्यात येईल, त्यांनाही विश्वासात घेऊ. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवरती विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालाय. या बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा सादर केला आणि खत व इतर कृषी निष्ठावांचा काळाबाजार करणाऱ्यांवरती कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. यावर्षी संभाजीनगर महसूल विभागामध्ये खरीप हंगाम 2026 साठी 49.44 लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचं नियोजन करण्यात आलंय. या हंगामासाठी विभागाकडे 17.11 लाख मेगाटन खतांची मागणी नोंदवण्यात आली असून त्यापैकी 14.73 लाख मेगाटन आवंटन मंजूर झालंय. तसेच मागील रब्बी हंगामातील शिल्लक साठा 7.19 लाख मेगाटन एवढा आहे. म्हणजेच खरीप हंगामासाठी एकूण 21.92 लाख मेगाटन एवढा खत साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही कृषी विभागाने दिली आहे. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलं की यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे खते व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कृषी निविष्ठा उत्पादक, वितरक व विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवावं. कोणत्याही प्रकारे कृत्रिम टंचाई, साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्री करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. असे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवरती कायदेशीर व कडक कारवाई करण्यात येईल. सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावरती चोख देखरेख ठेवावी असंही नमूद करण्यात आलंय. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा खंड पडणं, कमी पाऊस पडणं, पिकांच्या वाढीवरती परिणाम होणं आणि पाणी टंचाई निर्माण होणं असे दुष्काळी परिणामही दिसू शकतात. याकरिता शेतकरी बांधवांनी खालील उपाययोजना कराव्यात असं आवाहन विभागीय आयुक्त आणि कृषी विभागामार्फत करण्यात आलंय. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढवावा. शेततळ्यांमधील पाणी संरक्षित पाणी म्हणून राखून ठेवावं. दुष्काळ सहन करू शकणाऱ्या पिकांची उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ इत्यादींची निवड करावी आणि पिकांची योग्य वेळेमध्ये पेरणी करावी. यासाठी हवामान अंदाजाचा नियमित वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. आच्छादन म्हणजेच मल्चिंग पद्धतीचा वापर करावा. समतोल खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन करावं. पिकांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजना व कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ घ्यावा. खरीप हंगामात संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार मंगळवार रोजी उस्मानपुरा येथून शम्सनगर मधून देवगिरीकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील विशेष मोहीम राबवून तब्बल 114 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिनांक 13 मे रोजी आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कडक आदेश देण्यात आले. तसेच शहरातील मुख्य व वितरण जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले. अधिकृत नळधारकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा मिळावा हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत कार्यकारी अभियंता वसंत भोय आणि उपअभियंता किरण धांडे, पथक अभियंता रोहित इंगळे, शाखा अभियंता महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता सुशील कुलकर्णी, सचिन वसावी यांच्यासह मनपा कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथकाचा सक्रिय सहभाग होता. महापालिकेकडून शहरातील अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कारवाई यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला. हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बदतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर
शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. मनपा शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला असून मुख्याध्यापक विजय कोले यांच्याकडे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार व मुख्याध्यापिका रईसा बेगम, अयूब खान यांच्याकडे मनपा शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार मनपा प्रियदर्शनी शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा बेगमपुरा मुख्याध्यापक विजय कोले यांच्याकडे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार व केंद्रीय शाळा किराडपुरा नंबर 1 शाळेच्या मुख्याध्यापिका रईसा बेगम, अयूब खान यांच्याकडे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. मंगळवारी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे या तिन्ही अधिकारी यांचं अभिनंदन केलं व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने परभणी येथे संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या शुभ हस्ते पार पडला. या सोहळ्यात विविध धर्मीय 15 जोडपी विवाह बंधनात अडकली. संबोधी अकादमी महाराष्ट्र आणि सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं हे 25वे वर्ष असून या कार्यक्रमाला संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे, विष्णू जगताप, उद्योजक विनोद कांबळे, किरण सातदिवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदंपत्यांना शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्यानंतर संबोधी अकादमीच्या वतीने उपस्थितांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी कैलास फुलुंबरकर, साईनाथ बोराळकर, कल्याण पाटील, कमलेश नरवडे, अविनाश मालसमिंदर, ज्ञानेश्वर हरकळ, भगवान मानकर, विश्वनाथ डबडे, बद्रीनाथ घुले, बालाजी भुसारे, शैलेश डबडे, महेश शेळके, सुरेश राठोड, मोहन पडघन, राजेश चांदणे, संजय डबडे, विशाल जल्हारे तसेच संबोधी स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतला. संस्थेच्या सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारा हा विवाह सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला. मार्गदर्शनाखाली संबोधी अकादमीचा 4था सामूहिक विवाह सोहळा इथे साजरा होत आहे. या सोहळ्यात जी वधूवर आलेले आहेत त्या सगळ्याच्या कल्याणाची बंदेजीने प्रार्थना केलेली आहे. आपणही प्रतिज्ञा केलेली आहे. मी जास्त वेळ घेत नाही, पण बंदेजी एक सांगतो, ही सामाजिक न्याय विभागाची योजना आहे. सामाजिक न्याय विभागाकडे दरवर्षी निधी यायला उशीर होतो, त्याच्यामुळं वधूवर इकडे येत नाही. सरकार 25,000 देतं, ते 1 वर्षभर लावतं, ते कागद आला नाही, ते कागद आला नाही. म्हणजे हा अत्यंत चांगला सामाजिक उपक्रम आहे. त्याला सामाजिक न्याय विभागाचं लक्ष नाही. आमचे बाळ टीव्ही फेलोशिप मागतात,
प्रशिक्षण तयार केला नाही. पण हे सरकार लाईट घ्या, दगड घ्या, विटा घ्या, अर्ध्या जे काम करतात ते कामामध्ये या सरकारचं सगळं लक्ष तिकडंच आहे. समाजातल्या सगळ्या माणसांनी या सरकारला जागं करावं लागेल आणि त्या वर्षी आणि मग त्याची 1 तोळा सोनं आणि 4,000 रुपयाची सरकारची योजना होती. आज सोन्याचा भाव झाला 1.5 लाख. तरी सरकार फक्त 25,000 रुपये देतं आणि तेही वेळेवर देत नाही. याबद्दल सामाजिक न्याय विभागाच्या आपले सगळे कार्यकर्ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये जाब विचारला पाहिजे आणि आपल्या वधूवरांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे. लग्न हे माणसाच्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्यांच्या कार्यात शासन मदत करत नाही. नीटची प्रश्नपत्रिका फोडण्यात लातूरातील आरसीसी क्लासेसचा संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याचा प्रमुख सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर एमआयएमचे नगरसेवक कुणाल खरात यांच्या नेतृत्वात आरसीसी क्लासेसच्या बॅनरवरती काळं फासण्यात आलं. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. नीटची प्रश्नपत्रिका फोडण्यात लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याचा प्रमुख सहभाग असल्याचं समोर आलं असून नीट परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका होत्या. त्याच्या हस्तलिखित प्रती विद्यार्थी व इतरांना पुरवल्याचा ठपका सीबीआयने ठेवलाय. दरम्यान मोटेगावकरला अटक होताच एमआयएमचे नगरसेवक कुणाल खरात यांच्या नेतृत्वात त्यांना काळं फासलंय. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कुणाल खरात, सलीम अली खान यांना ताब्यात घेतलंय. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ तासाभरातच भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी क्लास बाहेरील बॅनरला काळं फासलं. त्यावेळी एसीपी सागर देशमुख यांनी क्लासेसला भेट देत पोलीस बंदोबस्त तैनात केला. महाराष्ट्राची बदनामी झाल्याने नांदेडात शिवराज मोटेगावकरच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, तर लातूरात आरसीसीच्या फलकावरती शाई फेक करण्यात आली आहे. गैरप्रकार घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे खेळण्याचं काम या एनटीएने केलेलं आहे. या एनटीएमध्ये भ्रष्टाचार असे काही प्राध्यापक आहेत, काही खाजगी कोचिंग क्लासेस वाले आहेत. आज तुम्ही लक्षात घ्या, आज या ठिकाणी प्राध्यापक मोटेगावकर सर जे एवढ्या वर्षापासून या ठिकाणी नीटचे आणि सायन्सचे क्लासेस घेतात, या क्लासेसवाल्यांनी पेपर फोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. मला एक सांगा, या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपलं भविष्यातलं आरोग्य आहे आणि जर असे विद्यार्थी नीट एक्झाममध्ये जर असे पेपर फोडून पास होत असतील, असे गैरप्रकारे पास होत असतील, तर मला सांगा येणार डॉक्टर कसे असतील. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एमआय विद्यार्थी आघाडीच्या वतीनं याला काळा फासण्याचं काम या क्लासेसला आम्ही केलेलं आहे. काळा फासणे यांना खरं पाहिजे, यांना फटके दिलं पाहिजे चांगले, यांना पकडून अशा क्लासेसवाल्यांना जे लोक विद्यार्थ्यांशी खेळतात, लोकांच्या भावनेशी खेळतात, लोकांच्या अभ्यासाशी. आज मला सांगा, नीटचा अभ्यास करणारे विद्यार्थी 2-3 वर्ष अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर तो नीटचा एक्झाम देतो. मला सांगा त्या विद्यार्थ्याच्या मनावर काय होत असेल, त्याची मानसिक स्थिती काय होत असेल, त्यांच्या कुटुंबाची स्थिती काय होत असेल. म्हणून माझी सर्वांना विनंती, या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी असा विरोध या ठिकाणी एमआयएम विद्यार्थी आघाडीत आम्ही केलेला आहे. आपण शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विरोध या ठिकाणी झाला पाहिजे की जेणेकरून कोणताही माणूस, कोणताही असं क्लासेस, कोणताही व्यक्ती, कोणताही प्राध्यापक अशा विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणार नाही आणि त्याचं नुकसान करणार नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी एमआयएम विद्यार्थी आघाडीतर्फे काळा फासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. देशात सुमारे 16 वर्षांनंतर होत असलेल्या जनगणनेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शहराची जनगणना यशस्वी करावी, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी केलं आहे. नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्या जनगणनेचा जो पहिला टप्पा आहे घरगणनेचा, त्याच्यामध्ये आपली 1 मे पासून 15 मे पर्यंत स्वगणना जी होती, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार. आता जो घरगणनेचा जो दुसरा टप्पा आहे तो उद्यापासून 16 मे पासून सुरू होणार आहे. 16 मे ते 19 मे पर्यंत आमचे जे प्रगणक आणि त्यांचे जे सुपरवायझर आहेत, ते पर्यवेक्षक आहेत, ते त्यांची जी ॲप्लिकेशनवरची आणि ऑफिशियल जे काम आहे ते करणार आहेत आणि 20 मे पासून ते घरगणना करण्यासाठी ॲक्च्युली फील्डवरती येणार आहेत. प्रगणक आणि सुपरवायझर जेव्हा घरगणनेसाठी घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे अशा पद्धतीचं आय कार्ड असेल, जे जनगणना विभागाने दिलेलं आय कार्ड, त्याच्यावरती QR कोड पण आहे. तो स्कॅन केल्यानंतर त्यांचं सेन्ससच्या वेबसाईटवरती त्यांचं दिलेली त्यांना जी ऑर्डर आहे ती सुद्धा आपल्याला दिसेल. तर असं आय कार्ड घेऊन प्रगणक 20 मे पासून आपल्या घरोघरी शहरामध्ये जाणार आहेत आणि त्यांना घरगणनेच्या अनुषंगाने जे 33 प्रश्न विचारायचे आहेत ते आपल्याला विचारणार आहेत.
तर माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा सौजन्याने त्यांचं स्वागत करा आणि ते जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची कृपया जी काही माहिती आपल्याला देता येईल ती माहिती द्या. जनगणना हा आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आणि खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण जनगणनेच्या माहितीवरती सर्व पॉलिसी आणि सर्व निधीचं वितरण आणि बाकी सर्व अनुषंगाने निर्णय घेतले जातात. त्यामुळे आपण माहिती आहे ती योग्य माहिती द्यावी आणि प्रगणकांना जर आपण माहिती दिली, वेळेमध्ये जर सहकार्य केलं तर ही जनगणना आपल्या शहरामध्ये लवकरात लवकर पूर्ण करणं आणि शहराची अचूक जनगणना झाली तर शहराच्या सर्व निर्णयासाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर परत एकदा मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की 20 मे पासून प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती 33 प्रश्नांची अचूक माहिती देऊन त्यांना सहकार्य करा आणि या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपला सहभाग घ्या. आणि यासोबतच आम्ही हे आय कार्ड यासाठीच दाखवतोय की प्रगणक जे आहेत ते जेन्युइन प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा त्यांचं आय कार्ड तपासूनच आपण माहिती द्या. जर चुकीच्या पद्धतीने जर कुणी येत असेल तर काही माहिती आपल्याला शेअर करण्याची गरज नाही, तरी आय कार्ड तपासून जनगणनेबाबतची माहिती घेऊन आपण ही माहिती द्यावी आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला सहकार्य करून आपल्या शहराचं जे काम आहे ते देशामध्ये अव्वल राहण्यासाठी आपण सहकार्य करावं. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आल्यावर देशात पेट्रोल डिझेल पुन्हा महागलं. तर खरीपासाठी चोख नियोजन करा, खतांचा तुटवडा भासणार नाही, विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.